हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. अखेर सावीची वाजत गाजत ग्रँड एंट्री होणार आणि सगळ्या मुजुमदारांच्या इज्जतीचा धज्जा उडणार. होय मंडळी, आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. इकडे सावीची वाजत गाजत एंट्री होत असते आणि सगळेच जण नाचत असतात. पराग आणि रीना आपल्या मैत्रिणीच्या सुखामध्ये, आनंदामध्ये सहभागी झालेले असतात आणि जीव तोडून ते नाचत असतात. इकडे मुजुमदार मात्र सगळेच शॉकमध्ये असतात, कारण सावी आता पुन्हा कधीच मुजुमदार वाड्यात येणार नाही हे प्रत्येकानं ठरवलेलं असतं. इकडे पराग आणि रीना सावीला खाली उतरवतात आणि पुन्हा तिघही मिळून डान्स करायला लागतात. सगळेच मुजुमदार शॉक होऊन त्यांच्याकडे बघत असतात. सावी मग मुजुमदारांसमोर येते आणि हे खरंच सगळ्यांसाठी शॉकिंग असतं. ती मुंडवळ्या बांधून आलेली असते. त्यावर धैर्य म्हणतो, हा सगळा काय तमाशा लावलायस तू? आता त्यावर सावी गप्प न बसता किंवा रडणारी सावी न बघायला मिळता इथं ती धैर्यपणे आपल्याला सांगते की हा सगळा तमाशा मी नाही तर तुम्ही लावलाय. आणि हा सगळा जे मी करतेय हा तमाशा नाही तर ती वरात आहे, ती पण तुमच्या बायकोची. धैर्य म्हणतो, विसरलीस का? तुला धक्के मारून मी या घरातून बाहेर काढलं होतं आणि पुन्हा तीच करायची वेळ माझ्यावर आणू नकोस. त्यावर सावी म्हणते, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला घरात घेऊन याल, वाटेल तेव्हा हाकलून द्याल, असं चालत नाही ना. कारण आता सावी हुशार झालेली असते आणि तिला सगळे बारकावे माहीत असतात. मग पराग तिला सेल्फी स्टिक देतो, त्याला एक फोन अटॅच असतो आणि मग ती सगळं शूट करायला लागते. ती म्हणते, मला या नवरीच्या वेशात बघून तुम्ही सगळेजण शॉक झाला असाल ना. आज माझ्या लग्नाला 5 महिने पूर्ण झालेत आणि मी माझ्या सासरकडच्या मंडळींसाठी एक सरप्राईज प्लॅन केले. आणि असं म्हणत ती प्रत्येकाच्या इज्जतीचे धिंदवडे काढायला सुरुवात करते धैर्य मुजुमदार आणि मग एक एक करून ती सगळ्यांची ओळख करून देत असते. दामिनीची पण ओळख करून देते आणि दामिनीला चक्क ती निंदनीय असा शब्द वापरते आणि पुन्हा तिथल्या तिथं फिरवाफिरवी करून ती सगळं कव्हर पण करत असते. दामिनीची पूर्ण इज्जत काढते. इकडे धैर्यला राग येत असतो पण तो काहीच करू शकत नसतो. भास्कर आणि विलास या दोघांची ती ओळख करून देते. कधीच दुसऱ्यांचा विचार करत नाहीत आणि कायम पैशांचा माज आहे असं स्पष्टपणे ती सांगते. यांच्यामुळं घराला घर पण आहे म्हणून नीता आणि अवंती या दोघांची ती ओळख करून देते. त्याचबरोबर आर्याची पण ओळख करून देते. आता दया मामाकडे येते. दया मामाचा चेहराच पडलेला असतो. पण आता इराला जास्त दिवस या घरात थांबता येणार नाही आणि तिच्यासाठी लवकरच एक चांगलं स्थळ बघणार आहे मी आणि या घरातून तुला जावं लागणार आहे असं स्पष्टपणे ती चॅलेंज इराला देते. त्यावेळेला दया मामा देखील काहीच न बोलता सावीच्या चेहऱ्याकडे फक्त बघत बसलेला असतो. त्यानंतर इकडे सावी आतमध्ये येते आणि सगळीकडे स्वागताची तयारी करत असतात. रीना आणि पराग हे दोघंही मिळून सावीचं स्वागत करत असतात. रीना तिचं औक्षण करते आणि तीच पुन्हा एकदा तिचं स्वागत करत असते. सावी इकडे आपल्याला पूर्णपणे कॉन्फिडंट दिसते आणि पुन्हा एकदा ती घरात गृहप्रवेश करते. मुजुमदार आतमध्ये येतात आणि सावीचं ते रूप बघून तेच जण शॉकमध्ये असतात. इकडे लक्ष्मीच्या पावलांनी ती आतमध्ये येते. धैर्य आत येतो आणि तिच्यावर चिडतो, तुझी हिंमत कशी झाली आणि तू आमच्या घरातून निघून जा असं म्हणत असतो. त्यावर सावी म्हणते, बायको आहे मी तुमच्या लग्नाची आणि हे तुमचं घर नाही, आपलं घर आहे. मी उखाणा घेतला नाही म्हणून तुम्ही चिडलायत का? आत्ताच घेते. विश्वासाच्या आधारावर जुळली होती गाठ, पण स्वार्थापायी नात्यांची लावली तुम्ही वाट असं म्हणत एक मोठा उखाणा ती घेते आणि तो उखाणा घेऊन आणि उखाणा ऐकल्यावर सगळ्या मुजुमदारांच्या पायाखालची जमीनच सरकते. तो कॉन्फिडन्स आणि त्या सगळ्या गोष्टी बघून नीता आणि अवंती मात्र खूप खुश असतात. इकडे सावी म्हणते, मी घराबाहेर काय गेले, तुम्हाला तर नजर लागली, आता तुमची नजर काढते असं म्हणून रीनाकडे असणारे डिवोर्स पेपर ती हातात घेते आणि चक्क डिवोर्स पेपर त्या निरंजनावर धरून ती जाळते आणि धैर्याला समोर जाऊन सगळ्यांच्या पुन्हा एकदा तोंडात जोडे मारत, सगळ्यांना टोमणा मारत ती ते नजर काढते, धैर्याची नजर काढते आणि सावीचा निश्चय खरा ठरू देत असं ती स्वतःला म्हणत असते. धैर्य म्हणतो, हे सगळं आत्ताच्या आत्ता बंद कर आणि या सगळ्या गोष्टींमुळेच इरा देखील मध्ये पडते. तुला या घरातनं हकलवलं होतं, तुझी लायकी तुला दाखवली होती आणि पुन्हा मी तुला तुझी लायकी दाखवते असं म्हणत ती सावीला हाताला पकडते आणि ओढत तिला घेऊन जात असते. तोपर्यंत सावी स्वतःचा हात पकडते आणि इराला जोरदार बाहेर ढकलते आणि दारातून ती फेकून देते. इरा खाली पडते आणि पुन्हा सगळेच जण सावीचं हे रूप बघून एकदा शॉक होतात. तिची तीच जागा आहे आणि तिची तीच लायकी आहे असं म्हणत सावी इरावरती घणाघात घालते. इकडे पुन्हा धैर्य सावीवर चिडत असतो, पण तुम्ही शांत बसा, नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्याने यायचं नाही असं ती म्हणत असते. इरा तरी पण सावीला बोल लावत असते. तोपर्यंत दयामामा येतो आणि म्हणतो,
ताई, हे ते तू तू जे काही बघतेस ना, माझ्या मुलीला आज मुजुमदारांच्या घरात हे सगळं भोगावं लागेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तो इराच्या बाजूने बोलत असतो आणि सावीला या घरातून बाहेर काढ असं दामिनीला सांगत असतो. पण दामिनी देखील काहीच बोलत नसते. आता इकडे धैर्य मात्र चिडतो आणि सावीला वाटेल तसं बोलायला सुरुवात करतो. पण आता सावी काही ऐकणार नाहीये. त्यामुळे मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. आता मी या घरातच राहणार असं स्पष्टपणे ती धैर्यला सांगते. तसंच मुजुमदारांना सांगते. त्यामुळे आता इथून पुढचा एपिसोड्स बघायला तर भन्नाट मजा येणार आहे आणि तुम्ही देखील एक्सायटेड आहात हे मला माहिती आहे. त्यामुळं किती एक्सायटेड आहात हे आम्हाला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत काळजी घ्या.